राम राम मंडळी, मी कुस्ती निवेदक रविकांत जाधव फुलचिंचोली. पंढरपूर तालुक्यातील खेड वाळवणीच्या लाल मातीत काल इतिहास घडला. सोमेश्वर यात्रेनिमित्त तब्बल 25 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शेड्डूचा आवाज घुमला आणि भव्य कुस्ती मैदान पार पडलं. हे मैदान यशस्वी करण्यासाठी गावातील दिग्गज पैलवान सिद्धेश्वर पवार, त्रिमूर्ती केसरी व मंगळवेढा केसरीचे मानकरी हरी साळुंके, शरद पवार, बंडू साळुंके, ज्ञानेश्वर पवार यासारख्या अनेक मंडळींनी एकदिलाने कष्ट घेतले. आर्थ कमिटीची जबाबदारी सिद्धेश्वर पवार, समाधान पवार आणि बाबा पवार यांनी चोख पार पाडली, ज्याला तमाम ग्रामस्थांनी मोठ्या देणगीच्या रूपानं साथ दिली. मैदानचा आकर्षण म्हणजे वाखरी, केतकी, निमगाव, पंढरपूर आणि पंचक्रोशीतील अनेक नामवंत तालमीचे पैलवान आणि वस्ताद मंडळींची उपस्थिती. लहान आणि मोठ्या गटातील तगड्या कुस्त्यांनी या आखाड्याची शान वाढवली. मैदानात खऱ्या अर्थानं गाजले ते स्थानिक पैलवान. अनिकेत बंडू साळुंके, गणेश धुमाळ या पैलवानांनी लक्ष वेधून घेतलं. सूर्या अभंगरावने ही चटकदार कुस्ती केली. पैलवान बंडू साळुंके आणि त्रिमूर्ती केसरीचे मानकरी हरी साळुंके यांनी उत्कृष्ट पंचाची भूमिका निभावली. स्वतः रविकांत जाधव फुलचिंचोली या मैदानची कॉमेंट्रीची धुरा सांभाळत होतो. कॉमेंट्रीच्या ओघात व्हिडिओ शूट करणं जमलं नाही, पण SKL यूट्यूब चॅनलने हे मैदान घराघरात पोचवलं. महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सौरभ पवारनं आपल्या तब्येतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या गावातील पैलवान बालाजी जाधव तसेच महेश पवार या गावच्या पोरांनी तर प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. शेवटी पैलवान गणेश चव्हाणच्या 1 नंबरच्या कुस्तीने मैदानाची सांगता झाली. सोमेश्वराचा आशीर्वाद आणि गावकऱ्यांच्या दातृत्वामुळे हे मैदान यशस्वी झालं.